नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसह तुमच्यापर्यंत आज आपण आलेलो आहोत. आयोगाने नुकताच ग्रुप सी च्या विविध पदांसाठीच्या घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे तो निकाल जाहीर केलेला आहे. त्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत आणि त्या संदर्भात रिझल्ट कसा शोधावा याबद्दलची देखील माहिती थोडीशी तुम्हाला मी सांगणार आहे. तर ही जी ॲडव्हर्टाइजमेंट होती ती प्रसिद्धी पत्रकावर आपल्याला पाहायला मिळू शकते, ज्याच्यामध्ये आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे काय की महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल आहे. 11 जुलै 2025 ची आजची तारीख आहे. काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 17 डिसेंबर 2023 म्हणजे एक्झाम झाली होती 17 डिसेंबर 2023 ला, बरोबर. मुंबईसह तत्कालीन औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवरती घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक या संवर्गातील एकूण 278 नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा, आता लक्षात ठेवा 278 पदे नाहीये तर 278 पदे म्हणजेच काय, तर 278 डिपार्टमेंटचा निकाल लागलेला आहे. म्हणजे 278 विविध डिपार्टमेंट्स आहेत. त्या डिपार्टमेंटमध्ये जेवढ्या जागा होत्या त्या सगळ्या जागांचा लिपिक टंकलेखकचा निकाल लागलेला आहे. त्यामुळे या रिझल्टमध्ये तुम्हाला कुठेही एक मेरिट किंवा एक आकडा दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचं नाव त्याच्यामध्ये सर्च करावं लागणार आहे, कारण ती PDF जर पाहिली तर तुम्हाला मी पुढे सांगतोच, बरोबर. आणि निकाल जाहीर केलेला आहे. निकालामध्ये एकूण 6519 उमेदवारांचा शिफारस पात्र ठरत आहे. म्हणजे तब्बल 6000 बरोबर 519 लोकांची नावं त्या मेरिट लिस्ट मध्ये असणार आहे. मग ती PDF खूप मोठी आहे, 500-600 पानांची PDF आहे जवळपास. या संवर्गातून सोलापूर जिल्ह्यातील श्री कटुळे तन्मय तानाजी, बरोबर, हे राज्यातून प्रथम आलेले आहेत. आणि मागासवर्गवारीतून पुणे जिल्ह्यातील श्री किसवे किशोर चंद्रकांत हे राज्यात प्रथम आलेले. महिला प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातील श्रीमती गावडे दुर्गा विजयराव या राज्यामध्ये प्रथम आलेले आहेत. आणि त्यांची अंतिम गुणवत्ता यादी नियुक्ती प्राधिकरण निहाय स्वतंत्र 278 अंतिम शिफारस याद्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अंतिम शिफारस याद्या जर विचार केला तर 278 याद्या आहेत. त्या 278 डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या याद्या आहेत आणि त्यानुसार सिलेक्शन लिस्ट आहे 6519 उमेदवारांची. त्यामुळे जर ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल त्यांनी तत्काळ त्यामध्ये आपलं नाव सर्च करावं. नाव सर्च केल्यानंतरच आपला रँक आणि त्या संदर्भातील माहिती मिळू शकते. पुढे काही टेक्निकल डिटेल्स आहेत, बरोबर. जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्या सर्व उमेदवारांच्या शिफारसी विषयांकित परीक्षेच्या आवेदन पत्रातील पुष्ट्यर्थ नियुक्तीच्या वेळी पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीने आहेत. म्हणजे जे आपण मूळ प्रमाणपत्र टाकलेली होती तर ती योग्य असावीत वगैरे वगैरे, त्याच्या अधीन निकाल आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी चुकीची आढळली तर प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्या वेळी जर केली नाही तर अधिसूचनेतील दावे तपासताना किंवा अपात्र ठरणाऱ्या अन्य कारणांमुळे उमेदवारी कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल. हा टेक्निकल पॉईंट आहे, तो प्रत्येक रिझल्टच्या अनाउन्समेंट मध्ये असतोच की तुमची माहिती खरी असली पाहिजे, अन्यथा उमेदवारी रद्द होईल. दिव्यांग, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, मागास या आरक्षित पदांवरती उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन आहे. म्हणजेच तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये अप्लाय केला असेल तर तुमच्याकडे ते वैध प्रमाणपत्र, कायदेशीर प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि ते तपासूनच तुमची अंतिम निवड कन्सिडर केली जाईल. या परीक्षेचा निकाल माननीय न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा परीक्षांच्या संदर्भात निकाल पेंडिंग असतो मॅटमध्ये किंवा कोर्टामध्ये, तर त्यांनी काही अंतरिम निकाल दिलेला असेल तर त्यानुसार हा निकाल जाहीर होणार. जर पुढे काही बदल झाला तर आयोग त्याप्रमाणे सांगणार. प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तर तालिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, म्हणजे ज्यांना ज्यांना डाऊट आहे की माझे गुण काही मिसमॅच आहेत, अशा उमेदवारांनी गुणपत्रे प्रोफाईल पाठवल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे.
मग ज्यांना ज्यांना डाऊट आहे त्यांनी अर्ज करा आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती कार्यान्वित राहणार नाही. म्हणजेच तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की यासाठी वेटिंग लिस्ट नसणारे, जी जनरली असते वेटिंग लिस्ट, परंतु यासाठी वेटिंग लिस्ट नसणारे. तर अशी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं पीडब्ल्यूच्या टीमकडून खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अपडेट पाहिली नसेल त्यांनी लवकरात लवकर 2023 ची मुख्य परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी बरोबर आयोगाच्या वेबसाईटवर जायचे mpc.gov.in. त्याच्यामध्ये या संदर्भात रिझल्टमध्ये कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये रिझल्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाईज नंबर -1112/2023 महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन क्लर्क टायपिस्ट फायनल मेरिट लिस्ट असा एक सेक्शन आहे 3ऱ्या नंबरला. तर त्याच्या PDF वर क्लिक केल्यानंतर एक मोठी PDF होईल ओपन, त्याच्यामध्ये आपलं नाव जे आहे ते सर्च करू शकता. तर निवड झालेल्या अंतिम सर्व यादीतील उमेदवारांचं मनापासून अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि काही शंका असल्यास आपले जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आपण टाकू शकता. धन्यवाद.